बापूजी मी दुकानात जातोय. जय जिनेंद्र. नाश्ता नाही करणार? नाही बापूजी. अरे नाश्त्यामध्ये जिलेबी फाफडा आलाय. हो पण नाही करायचंय. पप्पा तुम्हाला जिलेबी फाफडा नाही खायचा? नाही. का? तब्येत ठीक आहे ना? हो म्हणजे नाही. हो नाही. हे कुठलं नाहीये? नाही म्हणजे नाही ते थोडं ऍडिसिटी सारखं झालेलं आहे. कसं? काल रात्री काय खाल्लं होतं? गुड मॉर्निंग जेठालाल. गुड मॉर्निंग काकाजी. अरे ये मेहतोस ये, एकदम योग्य वेळेवर आलायस. चल नाश्ता करायला बसून जा. नाश्त्यामध्ये बघ जिलेबी फाफडा आलाय. नाही नाही ते खाणार नाहीत बापूजी. का? ते नाश्ता करून आले आहेत. तुला कसं माहित? टाइम बघून बापूजी. ते खूप लवकर नाश्ता करून घेतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांचं सगळं काही टाइम टू टाइम असतं ना. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. असायलाच हवं. तसं कसं येणं केलंस? ते जेठालालनेच फोन केला होता की त्याला काहीतरी बोलायचं आहे म्हणून आलो. हो चला चला रस्त्यात जाता जाता बोलूया या. अरे पण चल सुरू कर. अरे 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 जेठालाल तू कमाल करतोस यार. काल तू खिचूचं कांड केलंस आणि आजही मला जिलेबी फाफडा खाऊ दिली नाहीस तू. अरे इथे एवढं टेन्शन आहे मेहता साहेब आणि तुम्हाला जिलेबी फाफडा खाण्याची पडली. एक मस्त छान आयडिया द्या, मग मी तुम्हाला एक आठवडा जिलेबी फाफडा खाऊ घालीन बस. अरे यार जेठालाल हवी तेवढी लालच दे मला. आता आयडिया येतच नाही डोक्यात. काय करू मी यार? मग तुम्ही आलातच का? आलातच का म्हणजे तूच म्हणालास ना भेटून चर्चा करूया म्हणून आलो. हा तर तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला का बोलवलं भाऊ. मग काही छान आयडिया विचार करून यायचं ना. अरे तर आयडिया सुचत नाहीये जेठालाल. काय करू मी? अरे मग आता मी काय करू? बबिताजींना मी प्रॉमिस करून बसलोय. एक काम करूया, तू आता दुकानात जा, मी ऑफिसला जातो, मग काहीतरी विचार करू. आयडिया सुचली तर एकमेकांची बोलून घेऊ. ठीक आहे? चल चल. नाही नाही मेहता साहेब, अहो आता तर मला या कंपाऊंड मधून जायची भीती वाटते. आता समजा बबिताजींनी बाल्कनी मधून मला बघितलं आणि विचारलं की आज संध्याकाळी काय काय बनवायचं नक्की केलंय, तर मी काय उत्तर देऊ? नाही नाही बरोबर आहे तुझं. एक काम करूया, मी पहिलं खाली जातो आणि बघतो जसं मैदान क्लिअर दिसेल तुला इशारा करेन, धावत निघून जा कंपाऊंडच्या बाहेर तू. आणि तुम्ही? मी का धावू? मी का घाबरू बबिताजींना? अच्छा, अंजली वहिनींची भीती नाहीये तुम्हाला? त्यांनी तुम्हाला बघितलं आणि विचारलं अरे तुम्ही अजून इथेच आहात? घरून ऑफिसला जायला कधीच निघाला होतात? कुठे गेला होता? जेठा भाऊंच्या घरी नाश्ता करायला? नाही नाही मी पण धावतो. हा मग मी बघतो. हा जेठाजी काय बघितलं तुम्ही? अरे बघितलं तेव्हा नव्हते यार. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मेहता भाऊजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जेठाजी आम्ही आता तुमच्याच घरी येत होतो. का बॉसचा येण्याचा प्रोग्राम कन्फर्म नाहीये? काही चेंज झालाय का त्यात? बॉसचं नाव घेतलं आणि बॉसचाच फोन आला. ओहो. गुड मॉर्निंग सर. व्हॉट? कॅन्सल झालं? पण सर आम्ही तर पूर्ण प्रिपरेशन केलं होतं. पक्का कॅन्सल झालं? अरे वा, बॉसचा संध्याकाळी जेवायला यायचा प्रोग्राम कॅन्सल. वाह 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 देवा, तेरे घर में देर है पर अंधेरी नहीं है. ओके ओके. हे मी काय ऐकतोय अय्यर भाऊ? संध्याकाळच्या जेवणाचा प्रोग्राम कॅन्सल झाला? जेठालाल हेच तर बोलतो यार की प्रोग्राम कॅन्सल झालाय. अरे मी तर किती मानसिक तयारी केली होती की मी हे बनवणार, मी ते बनवणार. अरे रे रे. निराश नको हो जेठालाल, काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी चालेल. एक मिनिट. कोण बोलला की संध्याकाळचा डिनर कॅन्सल झाला? हे आता तुम्ही तुमच्या बॉस सोबत फोनवर बोलत होता ना की कॅन्सल पक्का? अरे जेठालाल, ते तर मी बॉस सोबत सेमिनार बद्दल बोलत होतो. सेमिनार कॅन्सल झाला आहे, डिनरचा प्रोग्राम कॅन्सल नाही झालाय. डिनरचा प्लॅन कन्फर्म आहे.
मग जेठाजी सांगा ना, तुम्ही काय विचार केलाय की तुम्ही काय काय बनवणार आहात? हा. काय आहे ना, आम्ही दोघं त्या प्रकारे सर्व अरेंज करून ठेवू. हो हो, आणि त्यासाठीच आम्ही दोघे तुझ्या घरी येत होतो. जेठालाल, कुठली गुजराती डिश बनवणार आहेस? अरे अजून तरी जेवण कसं बनणार याचाच काही थांग पत्ता नाहीये. डिश बद्दल काय सांगू? मेहता साहेब, तुम्हीच काहीतरी सांगा ना. जेठालाल, मेहरबानी करून मला यात ओढू नकोस. जेठाजी काय विचार करताय तुम्ही? मी तेच ते डिश बद्दल विचार करत होतो. गुड 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 जेठालाल, मग कोणती गुजराती डिश बनवणार आहेस? अरे काही सुचतच नाहीये. काय नाव सांगू? मेहता साहेब, हा हा, सांग सांग, कुठली डिश बनवणार सांग. हा, बोल बोल जेठालाल. आता मी काय सांगू? बॉस तुमचे आहेत, तुमच्या घरी येणार आहेत, तुम्हीच सांगा ना. आम्ही सांगायचं? हा. हा, फरमाईश करा. तुम्ही जे म्हणाल ते जेठालाल करेल. जेठाजी, तसं आम्हाला गुजराती डिशेस बद्दल काही नॉलेज नाहीये, पण तुम्ही काही ऑप्शन्स द्या ना आम्हाला, आम्ही त्यातलेच काही सिलेक्ट करू. हा राईट जेठालाल, तू काही ऑप्शन्स दे. ऑप्शन्स तर आता मी काय देऊ? गुजराती पदार्थ तर इतके सारे आहेत. मेहता साहेब, तुम्ही सांगा ना. खूप झालं जेठालाल, आता तू खरं सांगून टाक. खरं? काय खरं? हे काय बोलताय मेहता साहेब? काय खरं? काय काय? खरं सांगून टाक जेठालाल, की तू मस्करी करतोयस. तू विचार करून ठेवलायस की काय बनवायचंय तुला माहितीच आहे. अच्छा, ओके. अच्छा, ते सांगू. मी मस्करी करत होतो. मी विचार केलाय काय बनवणार आहे ते. अरे वा, मग सांगा ना काय बनवणार आहात तुम्ही? सांग जेठालाल, की सरप्राईज आहे. तेच आहे. आता सरप्राईज आहे तर कसं सांगू शकतो? सरप्राईज? यात सुद्धा सरप्राईज? बबिताजी, तुम्ही एकदम टेन्शन मुक्त होऊन जा, तुमचं काम होऊन जाईल. आणि स्वयंपाकाचं जे काही साहित्य लागेल ते मी घेऊन येईन, तुम्ही निश्चिंत व्हा बस. हाऊ नाईस, थँक्यू सो मच जेठाजी. जेठालाल, तू तर मला सरप्राईज देतो आहेस. अरे हे तर काहीच नाहीये, रात्री जबरदस्त सरप्राईज मिळेल. क्या बात है, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणखी एक सरप्राईज. वा जेठालाल वा. चला बबिताजी, मी निघू का? जितका आता जायला लेट होईल ना, तितका रात्री यायला पण लेट होईल ना. अरे हो, सॉरी. तुम्ही जा आणि संध्याकाळी प्लीज जितकं लवकर येता येईल तितकं या आणि मस्त गुजराती जेवण बनवा. ओके? जरूर जरूर जरूर. ओके, बाय बाय देन. ओके, बाय बाय. आय एम सो एक्साइटेड. मला तर असं वाटतं की जोरात गुद्दा मारला. काय केलं मी? काय बोललात तुम्ही? अरे रात्री तर बघा काय जबरदस्त सरप्राईज मिळेल. काय गरज होती असं बोलायची? मग चुकीचं काय बोललो? सरप्राईज तर मिळेल ना जबरदस्त. काय ना काहीतरी जुगाड करून घेऊ रात्रीपर्यंत. अच्छा, असं? हो, अच्छा अच्छा, ओके. बरं, मी काय म्हणतो, आज तुम्ही हे ऑफिसला जाणार हाऊस द्या, माझ्या बरोबर दुकानात चला. का? अहो भाऊ, विचार करावा लागेल ना जुगाडासाठी. जेठालाल, विचार करायला डोकं हवं, दुकान नको रे भाऊ. विचार कर, मी नोकरदार माणूस आहे, माझं जाणं गरजेचं आहे. मी सोडू शकत नाही ऑफिस. आणि माझा बॉस मला नोकरीवरनं काढून टाकेल. पण वचन देतो, मी ऑफिसला जाईन आणि याच बद्दल विचार करेन. आणि जेव्हा यावर काही उपाय सापडेल तेव्हा मी काम करेन. मी ऑफिसला जातो, तू दुकानात जा. विचार करू. बरोबर. थोडं तिकडे. अच्छी नट्टू काका, समजत नाहीये की आपण दरवाजा बंद ठेवतो तरी सुद्धा एवढी धूळ आणि माती येत असते कुठून? अरे बेटा, बाहेर मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे ही धूळ आत येते आहे. पाहिलं, एकदा का हे मेट्रोचं काम संपलं की आपल्याला या एक्स्ट्राच्या साफसफाईच्या कामापासून सुटकारा मिळेल. अरे भाऊ, ते त्यांचं काम करतील, तू तुझं काम कर. हो. काय करतोय? सॉरी शेठजी, ती दुकानात खूप धूळ जमा झालीये ना, तीच साफसफाई करत होतो. मग दुकानात एवढी धूळ आली कुठून? हे मेट्रोचं काम चालू आहे ना, त्यामुळे. शेठजी, मोठे सयाने सांगून गेले आहेत,
की सुख, दुःख, स्वप्न आणि धूळ हे कुठूनही येऊ शकतात. वेल सेड बागा बॉय, वेल सेड. ओ नट्टू काका, बागा आता ना मी बिलकुल मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. हा, खूप टेन्शन आहे. हो, आज सुद्धा. काय म्हणालास? नाही, माझं म्हणणं हे आहे की तुम्हाला रोज काही ना काही टेन्शन असतंच ना, त्यामुळे मी बोललो आज सुद्धा. तसं आज काय टेन्शन आहे? सोड ना भाऊ, तू धूळ साफ कर. बागा, खरंच वाटतंय शेठजी खूप टेन्शन मध्ये आहेत. हो नट्टू काका, चेहरा तर बघा, जुन्या मोबाईलच्या उतरलेल्या बॅटरी सारखा झाला आहे. काहीतरी गंभीर समस्या असावी. ये विचारूयात. या. शेठजी, शेठजी, तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुम्हाला काय टेन्शन आहे? नाही. सांगा ना शेठजी, होऊ शकतं की आम्ही तुमची काही मदत करू शकू. हा, अरे नट्टू काका, तुम्ही काय माझी कुणी मदत करू शकत नाही, कारण आता खूप उशीर झालाय. शेठजी, मोठे सायाने सांगून गेले आहेत की मेहनतीचं फळ आणि समस्येवर उपाय उशिरा का होईना पण जरूर मिळत असतं ते. शेठजी, आम्ही तुम्हाला टेन्शन मध्ये नाही बघू शकत. सांगा ना काय टेन्शन आहे. हा, काय सांगू नट्टू काका, आता गोष्ट खरं तर अशी आहे की अय्यरचे बॉस आमच्या घरी डिनरला येणार आहेत. हा, मग त्याचा प्रॉब्लेम काय? पण त्यांची एकच फरमाईश आहे की त्यांना ऑथेंटिक टिपिकल गुजराती जेवण जेवायचं आहे, आणि तसं जेवण मला बनवता येत नाही. तू बनवू शकतोस गुजराती जेवण? हो? अरे खिचू साधं बनवता येत नाही तुला आणि तू ऑथेंटिक गुजराती जेवण बनवशील अय्यरच्या बॉस साठी? आता परिस्थिती अशी आहे की ना मी बबिताजींना जेवण बनवण्यात मदत करू शकतो, ना मी त्यांना हे सांगू शकतो की मला गुजराती जेवण बनवता नाही येत. शेठजी, नाही तुम्हाला गुजराती जेवण बनवण्याची गरज आहे आणि नाही तुम्हाला बबिताजींना खरं सांगायची गरज आहे. काय? का? कारण की माझ्याकडे तुमच्या समस्येवर एक सिंपल सोल्युशन आहे. काय बागा? नट्टू काका, आपण पद्मावती भोजनालयाच्या महाराजला शेठजींसोबत बबिताजींच्या घरी पाठवून देऊ आणि मग बबिताजी जे काही गुजराती पदार्थ सांगतील ते महाराज बनवून देईल त्यांना. ब्रिलियंट, ब्रिलियंट बागा बॉय. बस शेठजी, हॅपी? नो हॅपी. अरे आता काय, सोल्युशन तर तुम्हाला मिळालं ना. अरे या सोल्युशन बद्दल मी काल रात्रीच विचार केला होता आणि पद्मावती भोजनालयात फोनही केला होता, तर त्यांनी नाही म्हटलं की आम्ही आमच्या आचार्याला कुठे बाहेर पाठवत नाही. तसं शेठजी, बबिताजींची काय फरमाईश आहे? हैं? गुजराती जेवण एक्झॅक्टली काय बनवायचं आहे? नाही, बबिताजींची अशी काही खास फरमाईश नाहीये. त्यांनी तर मला म्हटलंय की मला जे पसंत आहे ते मी बनवू शकतो. म्हणजे अय्यर भाऊंच्या बॉसला कुठलाही गुजराती पदार्थ बनवून खाऊ घालू शकतो. हं. अहो, मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही कुठलाही एक गुजराती पदार्थ बनवून द्या. अरे पण मला काही बनवता नाही येत भाऊ. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जेवण बनवायला येत नाही पण आम्हाला तर येतं ना. हा शेठजी. अरे मग त्याचं काय, बबिताजींच्या घरी तर मला जेवण बनवायचं आहे ना भाऊ. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही तुम्हाला इथे गुजराती पदार्थ बनवायला लगेच शिकवतो, तो तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बनवून द्या. हो, हे होऊ शकतं. अरे वा वा बागा वा, जबरदस्त आयडिया दिली. अरे ह्याला ठेव ना बाजूला. सॉरी सॉरी सॉरी. जबरदस्त ही मस्त आयडिया आहे. हा. एक मिनिट बागा, काय शेठजी इतक्या लवकर जेवण बनवणं शिकू शकतील? प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम.
तुम्ही इथेच जेवण बनवा आणि मग घेऊन जा. इथून नाही, इथून जेवण बनवून नाही घेऊन जाऊ शकत भाऊ. त्यांना वाटेल मी बाहेरच्या हॉटेलमधून किंवा पद्मावती भोजनालयातनं जेवण आणलंय. आणि माझं त्यांच्याशी हे बोलणं झालं होतं की मी त्यांच्या घरी जाऊन जेवण बनवेन आणि जेवण बनवण्यात बबिताजी माझी मदतही करतील. ओ नटू काका, नो प्रॉब्लेम. शेठजी, तुम्ही बबिताजींना सांगून टाका की दुकानात खूप काम आहे आणि वेळ खूप कमी आहे. मग तुम्ही जेवण दुकानात बनवून सरळ बबिताजींच्या घरी घेऊन जाल. हा शेठजी, आणि मग ते तुम्ही ते टेस्ट करायला सांगा आणि टेस्ट झाल्यानंतर त्यांना सांगा की हे जेवण हॉटेल मधलं नाहीये, घरचं आहे. हे होऊ शकतं, बरोबर, हे होऊ शकतं. बस शेठजी, आता झाला ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. हॅपी हॅपी हॅपी. हा चांगला, हा हे एकदम चांगला आहे. मस्त आयडिया, मस्त. हा. पण मी काय म्हणतोय, बनवणार काय? बनवायचं काय? मिळाली. काय? गुजरात्यांची शान, गुजरात मध्ये वर्ल्ड फेमस, मस्त नरमा नरम गरमागरम, रसाळ, लवचिक, चटकदार, मसालेदार दाल ढोकली. दाल ढोकली. हो, आणि सोबत स्टीम राईस जो लवकर बनून जाईल आणि जेवणात टेस्ट पण येईल. एकदम टेस्टी. वा वा वा, बरोबर बरोबर. दाल ढोकली बनवूया, बरोबर आहे. आणि जे खाऊनच तोंडात चवीची सरगम छेडली जाईल. छेडली भाऊ, इथे सरगम छेडली पण. पण मी काय म्हणतोय, तुम्हा दोघांना खरंच छान दाल ढोकली बनवता येते ना? कारण अय्यर भाऊंच्या नोकरीचा आणि माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. शेठजी, तुम्ही आमच्या पाककलेवर शंका घेताय? हो, शंका तर घ्यावीच लागेल नटू काका, कारण की काही गडबड झाली तर त्याचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो ना. शेठजी, मी आणि नट्टू काका तर दर संडेला गरमागरम दाल ढोकळी बनवून खातो. अच्छा, अशी दाल ढोकली बनवू, अशी दाल ढोकली बनवणार की अय्यर भाऊचे बॉस पोट चाटत राहतील. बस मग चला बनवूया. चला. कुठे? दाल ढोकली बनवायला. अरे कुठे? गोडाऊन मध्ये. नट्टू काका, आजचा दिवस गोडाऊनला किचन बनवून टाकूया. पण गॅस आणि चूल? अरे गॅस चुल्याची गरजच काय आहे नट्टू काका? आपण हल्लीच ती इलेक्ट्रॉनिक शेगडीची एजन्सी घेतलीये ना, त्याचे कितीतरी पीस गोडाऊन मध्ये पडूनच आहेत. त्याच्यामधलाच एखादा पीस काढून त्याच्यावर मस्त गरमागरम दाल ढोकळी बनवूया. हा, करेक्ट. वा 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 बागा, वा शाबाश, खूपच भारी, खूपच छान. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता बाजारात जा, मोहरी, मसाला, जे काही साहित्य हवंय ते सर्व घेऊन ये आणि सोबत भांडी कुंडी पण घेऊन ये. ठीक आहे? हो शेठजी. हे ठेव. हो, एवढे सगळे पैसे? अरे भाऊ, मला माहित नाहीये ना भाऊ किती खर्च होईल. तू आता घेऊन जा ना, जे वाचतील ते परत दे ना भाऊ. मी बस आत्ता गेलो आणि आत्ता आलो. चला शेठजी, आपण गोडाऊन मध्ये जाऊया. एक मिनिट नटू काका, मी जरा बबिताजींना फोन करून सांगतो की मी हे दुकानातच जेवण बनवून मग घरी घेऊन येईन. ठीक आहे. तुम्ही फोन करून घ्या, तोपर्यंत मी गोडाऊन मध्ये जाऊन सर्व सेट करतो. मग त्या मगनला पण इथे पाठवा, म्हणजे मी दुकान त्याच्यावर सोपून गोडाऊन मध्ये येऊ शकेन. हा, थँक्यू. हाय जेठाजी. बबिताजी, कशा आहात? आय एम ऍब्सोल्युटली फाईन. फक्त संध्याकाळच्या पार्टीचं थोडं टेन्शन आलंय. अहो, मी आहे ना, मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरजच नाहीये बबिताजी. आय नो बट यु नो व्हॉट, नव्या बॉसला इम्प्रेस करणं अय्यरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे थोडंसं टेन्शन तर असेलच ना. अरे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका बबिताजी. मी तुम्हाला गॅरंटी देतोय की अय्यर भाऊंचे बॉस जेवण जेवून खुश होऊन जातील. आय रिअली होप की असंच होईल. अरे असं होईल नाही, असं होणार. ओके, ठीक आहे. तसं तुम्ही संध्याकाळी लवकर याल ना? हा, तेच तर बोलायला मी फोन केला होता बबिताजी. काय की इथे दुकानात जरा खूप काम आहे, मग मी संध्याकाळी लवकर तर नाही येऊ शकणार. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्याच्यावर मार्ग शोधलाय. काय ना की मी आहे ना दुकानातच जेवण बनवून घेईन आणि मग घरी घेऊन येईन. काय ना की माझ्या दुकानात इथे इलेक्ट्रिक शेगडी आहे, तर त्यावर सगळं जेवण बनेल. आर यू शुअर जेठाजी? 100% सुरे. इथून जेवण बनवून मी सरळ तुमच्या घरी घेऊन येईन. ओके, ठीक आहे. मग तर काहीच प्रॉब्लेम नाहीये.
थँक्यू सो मच जेठाजी, थँक्यू. अरे बबिताजी बस ना. शेजाऱ्याला कोणी थँक्यू बोलतं का? ओके जेठाजी, आय सी यू इन द इव्हनिंग. ओके ओके. बबिताजी हा. एक रिक्वेस्ट आहे. हो बोला ना. ते मी अय्यर भाऊंच्या बॉस साठी संध्याकाळी जेवण बनवून घेऊन येतोय. ही गोष्ट सोसायटी मध्ये कोणाला सांगू नका प्लीज. ओके बट का असं? ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता पुरती खाली इतकी रिक्वेस्ट आहे, सांगू नका प्लीज. ओके ठीक आहे, ॲज यू विश. ओके ओके थँक्यू. बाय 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 बाय. चला हाश. बबिताजी पण राजी झाल्या. आता मेहता साहेबांनाही सांगून टाकतो की जेवणाची व्यवस्था झाली आहे. अय्यर भाऊजी बघा कोण आलंय ते. ओ हो या या या, क्या बात है. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बसा आणि आधी हे सांगा तुम्ही काय घेणार, कॉफी, ज्यूस की एटीएम स्पेशल ग्रीन टी? नाही काही नको, वी आर फाईन. थँक्यू सो मच. बरं मग हे सांग, कसा होता बॉस सोबतचा पहिला दिवस? खूप छान होता आणि माझं त्यांच्या सोबत चांगलं ट्युनिंग झालं आणि छान मैत्रीही झाली. आणि उद्या रात्री ते आमच्याकडे डिनरलाही येत आहेत. अरे वा, क्या बात आहे. आणि ऍक्च्युली त्यांना ऑथेंटिक गुजराती जेवण जेवायचं आहे. सो आय थॉट अंजली वहिनी तुम्हाला तर गुजराती जेवण बनवता येतच असेल ना? बबिताजी तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. भिक्षुकाच्या घरी भिक्षा नाही मिळत. ए म्हणजे भाऊ, गुजराती जेवण असतं खूप मसालेदार, खूप स्वादिष्ट, खूप टेस्टी आणि या घरात अशा जेवणाला प्रवेश वर्जित आहे. तारक. अंजली अगं मस्ती करते ग. मग अंजली वहिनी सांगा ना, तुम्हाला तसं टिपिकल गुजराती जेवण बनवता येतं का? म्हणजे ते खाऊनच अय्यरचे बॉस खुश होतील. बबिताजी मला गुजराती जेवण नाही बनवता येत. सोसायटीमध्ये कुणालाही गुजराती जेवण नाही बनवता येत. आता काय करायचं आपण? अरे हॉटेल मधून मागवून घ्या, व्हेरी सिंपल. अरे नाही मेहता साहेब, माझ्या बॉसला घरचं बनवलेलं गुजराती जेवणच खायचं आहे. अच्छा. आयडिया. बबिताजी तुम्ही रेसिपी बुक मध्ये बघून बनवा ना. नाही अंजली वहिनी, ते तर खूप कन्फ्युजिंग असतं. येस आता काय करू आम्ही लोक? तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? तुम्ही लोक आरामात बसा, मी कॉफी घेऊन येते आणि कॉफी पिता पिता विचार करू की काय करू शकतो. आय जस्ट गेट इट. प्लीज सिट डाऊन. या. हा समस्या तर भाऊ ही आहे. हा अरे मेहता साहेब छे क्या घर में? हो बबिताजी आणि अय्यर भाऊ तुम्ही इथे? ये भाऊ ये. जेठालाल बस ये. बस आता बोला. मी तर मेहता साहेबांबरोबर गप्पा मारायला आलो होतो. तुम्ही दोघे पण इकडेच भेटलात. अभी खूप जमेगा रंग. जब मिल बैठ के गप्पे लड़ाएंगे हम 5. जेठालाल पाचवं कोण? अंजली वहिनी. अरे हा. आणि अय्यर भाऊ तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलात का? हो सांगितलं. काय झालं काय? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय? काही नाही, बस असंच. अरे यार आज तर तुमची कमाल आहे. काही सांगायला तयारच नाही. काही विचारलं तर काय नाही, काय खास नाही. नाही सोडा ना, अशी काही गोष्टच नाही. यार काय झालंय भाऊ, काहीतरी सांगा. अच्छा बबिताजी तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम आहे. मी त्याचा उपाय असा शोधून काढेन. जेठालाल प्रॉब्लेम तुझ्याकडून सुटणारा नाहीये. चला हाश, तुमच्या या वाक्याने एक गोष्ट तर समजली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांगा बबिताजी सांगा काय प्रॉब्लेम आहे. जेठालाल तुला सांगून काही फायदा नाहीये. या प्रॉब्लेमचं सोल्युशन तू नाही देऊ शकत. अय्यर भाऊ हे चुकीचं आहे. अरे मी एक्झाम देईन त्या आधीच तुम्ही मला डायरेक्ट फेल करताय. अरे मी कच्ची माडू आहे आणि दुनियामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाहीये ज्याचा उपाय एका कच्ची माडूकडे नसावा. सांगा बबिताजी सांगा. मी तुम्हाला वचन देतो की तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे त्याचा उपाय मी असा शोधून काढेन. असा. जेठालाल विचार न करता न ऐकता समजता वचन देतोयस असं व्हायला नको की वचन मग पाळू शकणार. अरे होऊच शकत नाही मेहता साहेब. बबिताजी सांगा, अगदी बिनधास्त सांगा. जेठाजी अय्यरचे बॉस आमच्या घरी डिनरला येणार आहेत. पण त्यांची एकच फरमाईश आहे की त्यांना गुजराती जेवण जेवायचं. बोला मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? त्यात प्रॉब्लेम हा आहे जेठाजी की मला गुजराती जेवण बनवता नाही येत. अहो हे काय बोलताय बबिताजी तुम्ही? आठवते तुम्हाला ते माझे मित्र अमेरिकेहून आले होते, चंदू भाऊ आणि ईशानी वहिनी? तेव्हा तुम्हीच तर माझ्या घरी येऊन सगळं गुजराती जेवण बनवलं होतं. हो जेठाजी, पण ते ऑथेंटिक गुजराती जेवण नव्हतं. अय्यरचे बॉस खूप वर्ष अहमदाबाद मध्ये राहिले आहेत
तर त्यांची एकच इच्छा आहे की त्यांना ऑथेंटिक टिपिकल गुजराती जेवण जेवायचंय. दॅट्स इट. हे ऑथेंटिक जेठालाल, ऑथेंटिक म्हणजे बिलकुल ओरिजिनल टेस्ट वाला गुजराती जेवण. जसं गुजराती घरांमध्ये बनतं तसं त्याला म्हणतात ऑथेंटिक. आणि तसं जेवण मला नाही बनवता येत. हा प्रॉब्लेम आहे. तू बनवू शकतोस गुजराती जेवण? जेठाजी, तुम्हाला खरंच गुजराती जेवण बनवता येतं? रिअली? Oh my God! Thank you so much, जेठाजी. Thank you. अरे नाही बबिताजी, त्या थँक्यू कशाला? जेठालाल, काही विचार न करता हो म्हणू नकोस. ऑथेंटिक टेस्ट वालं गुजराती जेवण बनवायचं आहे. आता साहेब, मी तुमचं टेन्शन समजू शकतो, पण तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. अरे मी जे बोलतोय ते विचारपूर्वकच बोलतोय. दयाला विचारून मी सर्व शिकून घेईन भाऊ. जेठालाल, कसला विचार करतोस? ऐकलंस ना? ऑथेंटिक गुजराती जेवण बनवायचं आहे. हो ऐकलं. ते ऐकूनच मी हो म्हणालो ना. तर म्हणजे तुम्ही, जेठालाल गडाजी, तुम्ही ऑथेंटिक जेवण बनवणार? हो. सकाळची गोष्ट लक्षात आहे ना? अहो, ती सकाळची गोष्ट आठवण करून दिलीत म्हणूनच तर मी बोलतोय. सकाळी बापूजी काय म्हणाले होते की प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाची कठीण परिस्थितीत मदत केली पाहिजे. आणि इथे तर 2 माणसं आहेत, म्हणजे तर मला डबल मदत करावी लागेल. ओह माय गॉड, जेठाजी, तुम्हाला माहित नाही की तुम्ही माझ्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं उतरवलं आहे. अरे त्यात काय. ATM स्पेशल कॉफी तयार. थँक्यू सो मच. थँक्यू. जेठा भाऊजी, तुम्ही कधी आलात? जेठाजी आत्ताच आलेत आणि आल्यावर त्यांनी आमचं सगळं टेन्शन दूर करून टाकलं. जेठाजी मला गुजराती जेवण बनवण्यात मदत करणार आहेत अँड आय एम सो रिलीव्ड. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट झाली. खिचू लक्षात आहे ना जेठालाल? हे काय बनवलंय? खिचू. पण पप्पा, टेस्ट खूपच विचित्र आहे. अरे टप्पू, टेस्ट विचित्र कसली? यात तर टेस्टच नाहीये जेठालाल. काय म्हणताय? हो. काय करतोय? थोडा चाखून बघतोय बापूजी. अरे आम्ही सगळे तुला सांगतोय ना की हे सगळं नीट नाही झालंय. तुझा आमच्यावरती विश्वास नाहीये. तू चाख. काय मस्त खिचू बनवलं होतंस तू. अच्छा. हो ना, मग सांगून टाका ना यांना. सांगून टाकू? नाही, राहू दे. एक मिनिट. तारक, तुम्ही जेठा भाऊजींच्या हातचा खिंचू कधी खाल्लात मला न सांगता? आता बोला. सांगा. अरे अंजली, ती खूप जुनी गोष्ट आहे. एकदा जेव्हा तू बाहेर गेली होतीस ना, तेव्हा जेठालाल म्हणाला मी काहीतरी बनवतो तुमच्यासाठी. तेव्हा बनवलं होतं. इतकं छान बनवलं होतं. हा. काय चव होती त्याची. मी आयुष्यभर ती चव विसरू शकत नाही. अच्छा जेठालाल, एक गोष्ट सांग की तुला कुठल्या गुजराती डिश एकदम प्रॉपर बनवता येतात? सगळ्या जे बोलाल ते सगळ्या. हो, क्या बात आहे. वाह. मेला फसला हा जेठालाल, मेला हा आता. बबिताजी, आता तर तुम्हाला माझ्या रेसिपी बुकची पण काही गरज नाहीये. बिलकुल नाही. कारण जेठाजींना गुजराती जेवणातलं सगळं काही येतं आणि ते मला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत. बिलकुल. सांगा मग, कधी येणार आहेत तुमचे बॉस? उद्या. हा. गई भैंस पाणी में. अरे बापरे, मला तर म्हटलं 3-4 दिवसांनंतर येणार असतील. मग काय, मी 3-4 दिवसात दयाला विचारून आरामात सारी रेसिपी शिकून घेतली असती. का उद्या बिझी आहात का? हो. अरे वा. अरे हो म्हणजे बिझी आहे जेठालाल. उद्या जेठालाल बिझी आहे बबिताजी, तर मग कसं बनवेल तो? नाही बनवू शकणार, नाही मदत करू शकणार तो. अरे जेठालाल, आता तर म्हणत होतास की तू तयार आहेस आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाला कुठल्याही परिस्थितीत मदत करायला पाहिजे. आता अरे अय्यर, तू समजून घेत नाहीये. जर माणूस बोलतोय तो बिझी आहे ना, नाही येऊ शकत आहे. बिझी माणूस आपलं काम सोडून कसं येऊ शकणार भाऊ? तर साहेब, नाही. अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर माणूस बिझी आहे आणि उद्या जर नाही येऊ शकत असेल आणि तुझे बॉस तर उद्याच येणार आहेत, तर मग म्हणजे माझ्या म्हणायचा अर्थ असा आहे की एखादा माणूस स्वतः काम सोडून येऊ शकत नाही. हे मला म्हणायचं. हो ना जेठालाल?
नाही म्हणजे मी हे म्हणत होतो की उद्याच्या ऐवजी परवा नाही होऊ शकत का? काय थोडा तयारीसाठी थोडा वेळ मिळाला असता ना मला म्हणून. तयारी? कसली तयारी जेठालाल? अरे भाऊ ते कच्च सामान वगैरे सगळं आणावं लागेल ना, मग त्यासाठी तयारीला थोडा टाइम तर पाहिजे ना. जेठाजी तुम्ही सामानाचं टेन्शन नका घेऊ, ते आम्ही अरेंज करून देऊ. पण डिनरला तर ते उद्याच येतील आणि अय्यरने स्वतःहून त्यांना इन्व्हाइट केलंय, तर डिनरची डेट चेंज नाही होऊ शकत. तुम्ही जरा बघा ना, उद्या काही ऍडजस्ट होऊ शकतं का ते, प्लीज प्लीज. अरे अरे बबिताजी नाही, प्लीज तुम्ही मला असं प्लीज नका बोलू. नाही नाही, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन मुक्त होऊन जा. करूया काहीतरी करूया. उद्याचं ठेवा नक्की. हा हो. थँक्यू सो मच जेठाजी. तुमच्यासारखे शेजारी सगळ्यांनाच मिळायला हवेत. थँक्यू जेठालाल. बबिताजी आता तर तुम्ही खुश आहात ना? बिलकुल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जेठाजींच्या मदतीने जर मी जेवण बनवलं ना, तर अय्यरचे बॉस खूपच खुश होतील. अंजली बहिणी, आता आम्ही निघतो. थँक्यू फॉर कॉफी. थँक्यू सो मच. आणि हो जेठाजी, तुम्हाला पुन्हा खूप 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 थँक्यू. अरे प्लीज तुम्ही मला थँक्यू म्हणू नका बबिताजी. ओके मग गुड नाईट. येतो आम्ही. ओके गुड ओके नाईट. बाय. टेक केअर. सी यू. Good night. बाय बाय बाय. चल जेठालाल, गुड नाईट. अरे एक मिनिट, काय गुड नाईट? सोडा प्यायला नाही जायचंय? नाही, आज मला सोडा नाही प्यायचा. अच्छा ठीक आहे, तुम्ही नका पिऊ, मला तर कंपनी द्या. चला. नाही, मला झोप येते जेठालाल. अरे 5 मिनिटं लागतील भाऊ, पटापट पिऊन येऊ. या ना. चला. जेठालाल मला खूप खूप झोप येते. बघा ना अंजली वहिनी, हे कसे मित्र आहेत. आपल्या खास मित्राला एक 5 मिनिटं द्यायला तयार नाही आहेत. बोला. तारक, असं का करताय? जा ना जरा 5 मिनिटांसाठी. चला चला, बोलले अंजली वहिनी. चला चला. ओके, थँक्यू अंजली वहिनी, थँक्यू. हा चला चला चला. कुठे जाऊ यार. सोड एक सोड मिनिट सोड सोड. ऐकत. चुप चुप. एक शब्द बोलू नकोस. काही मदत करणार नाही मी तुझी. अरे खिचू साधं बनवता येत नाही तुला, आणि तू ऑथेंटिक गुजराती जेवण बनवशील अय्यरच्या बॉससाठी. पण मी काय करू? मी बबिताजींना प्रॉमिस करून बसलो होतो ना, मग मी कसा नकार देऊ शकतो? अरे मग प्रॉमिस करण्याआधी मी तुला किती वेळ म्हटलं जेठालाल की विचार न करता, समजून ऐकून न घेता वचन देऊ नकोस, पण तू ऐकायला तयारच नव्हतास. आणि हे वचन दिल्यावर इशाऱ्यामध्ये तुला किती वेळ समजावण्याचा प्रयत्न केला जेठालाल. किती आठवण करून दिली, खिचूची गोष्ट आठवण करून दिली. हे पण म्हटलं सकाळची गोष्ट आठवून बोल. तेव्हा तू काय म्हणालास? हो, सकाळची गोष्ट आठवूनच बोलतो आहे. बापूजींनी म्हटलंय की एका माणसाने दुसऱ्या माणसाची मदत केली पाहिजे. अरे हद्द केलीस जेठालाल. तू खोटं बोलून अय्यरला किती मोठ्या संकटात टाकले कळतंय तुला? त्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते. नाही नाही नाही, आपण असं काही नाही करूया ज्याने अय्यर भाऊंच्या नोकरीला धोका होईल. आपण? अरे आपण कुठून आलं? आपण कुठे भाऊ इथे? कोणी आपण बिपण नाही जेठालाल, फक्त मी मी मी. बस काय, आता आपण मधून तुम्ही तू झालास आणि मी मी. हा? चला, काही हरकत नाही. तुम्हाला माझी मदत नाही करायची ना? ठीक आहे, सोडा. हे बघ, हा आता एकच मार्ग आहे. हा बोला. आता जा अय्यरकडे आणि सर्व खरं खरं सांगून टाक की तुला गुजराती जेवण बनवता येत नाही. काय बोलताय मेहता साहेब? जर मी असं जाऊन बोललो तर बबिताजींचा माझ्यावरचा विश्वास कायमचा उडून जाईल. ओ हो, खूप चिंता आहे तुला बबिताजींचा विश्वास उडून जाण्याची आहे. आणि उद्या जे तू तथाकथित ऑथेंटिक गुजराती जेवण बनवशील ते अय्यरच्या बॉसने चुकून सुद्धा चाखलं, आणि त्यानंतर जे होईल तेव्हा काय होईल? तेव्हा बबिताजींचा विश्वास नाही उठणार. अरे होऊ शकतं अय्यरचा हात ही उठेल. पण मी खरं बोलून सुद्धा त्यांच्या प्रॉब्लेमवर काही उपाय तर मिळणार नाहीये ना. मग तुम्ही आता मला असा काही मार्ग सुचवा की साप पण मरेल आणि काठी नाही तुटणार, काठीचे पैसे पण वाचतील आणि नवीन काठी आणायची गरज पण नाही पडणार. अरे हे काय बोलतोयस तू जेठालाल? मी हे म्हणतोय मेहता साहेब की तुम्ही मला अशी एखादी आयडिया सांगा की ज्याने मी बबिताजींच्या समोर जेवण बनवेन, जेवणही छान बनेल, आणि ते छान जेवण अय्यर भाऊंचे बॉस खातील, ते खुश होऊन जातील. बॉसला खुश बघून अय्यर भाऊ पण खुश होतील, आणि हे सगळं बघून बबिताजी पण खुश होऊन जातील. हे सर्व होऊ शकतं. हा, बस तेच सांगा कसं.
पण फक्त स्वप्नात. मेहता साहेब प्लीज 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 सांगा ना, काहीतरी मार्ग सांगा ना, विचार करा ना प्लीज. बरं ठीक आहे जेठालाल, एक काम कर. तू अय्यरच्या घरी जा आणि तिथे जाऊन सांग की तू पद्मावती भोजनालयातून महाराजाला बोलवून घेशील. तो अगदी घरासारखं गुजराती जेवण बनवून देईल. ही झाली ना शक्कल. वा, जबरदस्त आयडिया आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हे जाऊन मी बोलू शकतो. बरं ठीक आहे, मी आता घरी जाऊ. जा जा जा. थँक्यू थँक्यू. हा ओके. अरे जेठालाल ये ये. अरे जेठाजी तुम्ही, काय झालं? नाही, उद्या ते तुमचे बॉस जेवायला येणार आहेत ना, तर त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. हो रिअली? या ना, या बसा. बस बस हा, ये. या, या, या. या ना, तुम्ही बस, बसा. बसा, या. बसा. हा. बोल. सांगा. तर गोष्ट अशी आहे बबिताजी की मी आता बागाला फोन केला की उद्या आमची जी मीटिंग आहे ती उद्याच्या ऐवजी जर परवा होईल तर काय तुमचं पण काम होऊन जाईल आणि माझं पण काम होऊन जाईल. पण ती मीटिंग उद्याच्या उद्याच करावी लागेल, कारण पार्टी जी आहे ना ती थेट इम्फाळवरून येते खास मीटिंग साठी, आणि मीटिंग करून उद्याच्या उद्याच परत निघून जाईल. मग जेठालाल तुला म्हणायचं काय आहे की तू उद्या जेवण बनवायला नाही येऊ शकत? हो, थोडं कठीण आहे. ओ नो. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका बबिताजी, मी त्याचा उपाय शोधून ठेवलेला आहे. एक अशी जोरदार आयडिया मिळाली आहे, तीच मी तुमच्या बरोबर डिस्कस करायला आलोय. जर तुम्ही हो बोललात तर मी लगेच अंमल करेन त्या आयडियावर. काय काय आयडिया आहे? पद्मावती भोजनालयाचा आचारी. उद्या आपण पद्मावती भोजनालयाच्या आचार्याला इथे बोलावून घेऊ आणि तो एकापेक्षा एक जोरदार गुजराती आयटम बनवून देईल. आय नो जेठाजी, पण अय्यरच्या बॉसला घरासारखं गुजराती जेवण जेवायचंय. आणि काही म्हण जेठालाल, हॉटेलचं जेवण घरी घेऊन यावं किंवा हॉटेलच्या कुकला घरी बोलवावं, जेवणाची टेस्ट तर हॉटेल सारखीच लागेल ना. अरे अय्यर भाऊ, हा आचारी एकदम घरासारखं जेवण बनवतो. आता जेव्हापासून दया अहमदाबादला गेली आहे तेव्हापासून आम्ही लोक पद्मावती भोजनालयाचं जेवण जेवत आहोत. हा, आणि बापूजी तर बाहेर कुठे जेवतच नाहीत, त्यांना तर घरचंच जेवण लागतं. आता तुम्ही विचार करा, जर हा आचारी घरच्या सारखं जेवण करत नसता तर बापूजींनी त्याच्या हातचं जेवण खाल्लं असतं का? नाही ना. हो, पॉइंट तर आहे. हा अय्यर, जेठाजींची ही आयडिया खरंच छान आहे. हा ना. आय थिंक आपण महाराजला बोलवायला हवं. व्हॉट डू यू थिंक? हा. ओके ओके जेठालाल, थँक्यू सो मच. थँक्यू का अय्यर भाऊ. ते तर माझ्या मीटिंगचा प्रॉब्लेम आला, नाही तर मीच आलो असतो आणि एकाहून एक फर्स्ट क्लास गुजराती आयटम बनवले असते. इट्स ओके, हे जास्त बेटर आहे. हा? काय? ओके, थँक्यू. हा, ओके Okay. ओके. गुड नाईट गुड बबिताजी. नाईट. थँक्यू सो Okay, अय्यर मच. भाऊ. Good night, good Okay, night. bye. थँक्यू. मेहता साहेब, लवकर बाहेर या. अहो बाहेर तर या ना, मग सांगतो या. मेहता साहेब, काय झालं? अहो ती आचारीवाली आयडिया काम करून गेली. काय म्हणतोस? चला, खूप बरं झालं. पण ही गोष्ट तू मला फोनवरही सांगू शकला असता, त्यासाठी बोलवायची काय गरज? फोनवर सांगू शकलो असतो, पण तुम्ही इतकी छान आयडिया दिली, ती आयडिया कामासही आली, मग एक थँक्यू वाली झप्पी तर बनतेच ना. अरे थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. चला, खूप बरं झालं. महाराजला फोन केलास की नाही? नाही, तर मग कर भाऊ, त्याला टाइम ऍड्रेस वगैरे सांग, कुठे यायचंय. बघितलं बरं झालं ना तुम्हाला बाहेर बोलवलं ते. हे सांगितलं ना तुम्ही मला. अरे जेठालाल, ही गोष्ट सुद्धा फोनवर बोलू शकलो असतो आपण. अच्छा. चला, आता तू फोन कर, मी जाऊन झोपू. ओके आरामात झोपा मेहता गुड साहेब. नाईट. थँक्यू. बोलून घे. हा हो, आता. हा भुवन भाऊ, जेठालाल बोलतोय. भाऊ, उद्या संध्याकाळी 2 तासासाठी जरा तुमचा आचार्य उधार पाहिजे. अच्छा. ओके. चल बबिता, आपण झोपूया. उद्याचा दिवस खूप हॅक्टिक आहे. या आय नो, बट यू नो व्हॉट, जेठाजींची हेल्प नसती मिळाली ना तर मी पूर्ण रात्र झोपू शकले नसते. इट्स ऍक्च्युअली व्हेरी नाईस ऑफ हिम टू हेल्प अस. यावेळी कोण आलं असेल? मी बघतो.
अरे जेठालाल तू परत आता काय झालं? कोण आहे अय्यर? जेठालाल परत आला आहे. अरे जेठाजी काय झालं? एक छोटासा प्रॉब्लेम झालाय बबिताजी. आता काय झालं? तो पद्मावती भोजनालयाचा आचारी उद्या नाही येऊ शकत. व्हॉट? ओ नो. बबिता आता काय करायचं? जेठाजी उद्या तुम्ही येऊन जेवण नाही बनवू शकणार का प्लीज? नाही नाही बबिताजी, मला येऊन बनवायला काही प्रॉब्लेमच नाहीये, पण माझी मीटिंग संपवून येता येता मला खूप लेट होऊन जाईल. हा तर चालेल. अरे चालेल कसं अय्यर भाऊ, काय बोलताय तुम्ही? तुमचे बॉस येत आहे तिथे जेवण जेवायला, त्यांना लेट जेवण थोडंच देऊ शकतो. मी मीटिंग संपवून कधी येईन, कधी जेवण बनवीन, कधी तुमचे बॉस जेवतील, चांगलं नाही वाटत ना. पण जेठालाल जेवढं लेट होईल तेवढं चांगलं. बॉस लेट जेवण जेवलं तर त्याला भूक जास्त लागेल, आणि त्याला भूक जास्त लागली तर त्याला जेवण खूप टेस्टी लागेल. हो हो हो. अरे देवा, हे लोक तर लेट येण्याच्या गोष्टीवर पण राजी झाले. अरे देवा, आता काय करू काही समजत नाहीये. काय विचार करताय जेठाजी? ते मी विचार करत होतो की मीटिंग संपता संपता किती वाजतील. जेठालाल तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मीटिंग संपली रे संपली की तू लगेच इथे निघून ये. थोडा प्रयत्न कर लवकर येण्याचा, पण नक्की ये. हा राईट बबिता? हो प्लीज जेठाजी. ठीक आहे. ओके ग्रेट. तुम्ही 2 मिनिटं बसा ना, आपण एक लिस्ट बनवून घेऊ की उद्या तुम्ही काय काय बनवणार आहात. मला थोडा विचार करायला वेळ द्या बबिताजी. मी उद्या विचार करून सकाळी तुम्हाला सांगून टाकेन. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गुड नाईट. गुड नाईट. Good गुड night. नाईट. गुड नाईट. थँक्यू सो मच अगेन. मेहता साहेब जरा बाहेर या ना प्लीज. प्लीज या ना प्लीज, सांगतो ना प्लीज या. अरे यार जेठालाल, आता काय झालं भाऊ? काय झालं? मेहता साहेब ते सॉरी, पण ते पद्मावती भोजनालयवाले म्हणतात की आम्ही आमच्या आचार्याला बाहेर नाही पाठवत. अरे महाराज, यासाठी मला बाहेर बोलवायची काय गरज होती? इतके महाराज आहेत मुंबईमध्ये, इतर कोणाला बोलवून घे. नाही, ते काय की पद्मावती भोजनालयाचे जे आचार्य आहेत ना, त्यांचं जेवण आम्ही इतक्या वेळेपासून खातोय ना, तर आम्हाला माहिती आहे की ते एकदम ते घरासारखंच गुजराती जेवण बनवतात. आता इतर कुणी आचार्य आम्हाला माहित नाही ना भाऊ, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं सिंथेटिक गुजराती जेवण बनवतात की नाही. अरे भाऊ जेठालाल, सिंथेटिक नाही, ऑथेंटिक गुजराती जेवण. हा जे आहे ते भाऊ. मग आता तेच, आता काय करूया? आता काही नाही होऊ शकत जेठालाल. मेहता साहेब, अरे भाऊ जाऊन तू सांगून टाक त्यांना, उद्या तू बिझी आहेस. आणि काय? नाही, ते तर मी बोललो की मी उद्या बिझी आहे, मला यायला लेट होऊन जाईल, तर ते त्याच्यासाठी पण तयार झाले. म्हणत होते की हे तर आणखी चांगलं आहे, त्या बॉसला जितकं लेट जेवण मिळेल तितकी त्यांची भूक आणखी वाढेल ना, मग त्यांना जेवण जेवायला पण मजा येईल. अरे भाऊ जेठालाल, तू कमाल करतोस यार. तू हे का नाही म्हणालास की तू लेट होशील? इतकंच बोलायला हवं होतंस की तू इतका बिझी आहेस की उद्या येऊ शकत नाही. अरे भाऊ, आता त्या टायमाला जे सुचलं ते बोललो ना मी. आता अरे आता पस्तावून काय फायदा जब चिडिया चुग गई खेत जेठालाल. अच्छा जेठालाल, एक काम करू, आता तू आरामात शांतीने जाऊन झोप, मी पण झोपतो. उद्या सकाळी उठल्यावर उद्या सकाळचा सूर्य आशेचा नवा किरण घेऊन येईल, या समस्येवर काही ना काही उपाय घेऊन येईल उद्या. चंद्राच्या प्रकाशाने काम नाही होणार का? अरे जेठालाल, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपलं डोकं आता थकलेलं आहे, कुठलीही नवीन आयडिया आपल्या डोक्यात येणार नाही. शांत झोपून उद्या सकाळी उठू तर काही ना काही विचार करू. म्हणजे आता काही शक्यता नाहीये? नाही. चला, गुड नाईट. हा हे बघा, इथे गुजराती जेवणामुळे माझी झोप उडाली आहे आणि अय्यर भाऊ निश्चिंत होऊन झोपून गेले.
काय करू, कसा उपाय शोधू या टेन्शनचा. अरे काय करतोय जेठ्या तू? सॉरी बापूजी, सॉरी. अरे काय सॉरी जेठ्या, लक्ष कुठे होतं तुझं? सॉरी, मी काहीतरी विचार करत होतो. काय विचार करत होतास? मी काय विचार करत होतो, ते आपली टक्कर झाली तर मी विसरून गेलो बापूजी, सॉरी. काही टेन्शन आहे? हो, ते कुठल्या गोष्टीचं टेन्शन? टेन्शन तर बापूजी काही ना काही असतच ना. अरे इतकं टेन्शन घेऊ नको जेठ्या. माणसाने झोपण्यापूर्वी सर्व काळजी सोडून दिली पाहिजे, नाहीतर रात्री नीट झोप येत नाही आणि दुसरा दिवसही खराब जातो. हो, बिलकुल खरं बोलताय तुम्ही बापूजी. चल बोल, जे काय होईल ते बघून घेऊ. तू काय करतोय? बोल. अच्छा, आता बोलू? हो. काय बोलायचंय? जे होईल ते बघून घेऊ. जे होईल ते बघून घेऊ. अरे असं नाही भाऊ, जरा धीराने बोल. जे होईल ते बघून घेऊ. अच्छा, जे होईल ते बघून घेऊ. हा, आता कसं बोललास बघ, टेन्शन कमी झालं ना? खरं सांगू तर नाही झालं बापूजी. अरे असं कसलं टेन्शन आहे तुला? मला जेवण बनवायला येत नाही बापूजी. तू जेवण बनवायचं टेन्शन घेऊन फिरतोय जेठ्या? हो, ते सकाळी खिचून नीट नाही बनलं ना तेव्हापासून. तुम्ही मला सर्व काही शिकवलं, जेवण बनवायला का नाही शिकवलं बापूजी? अरे मग त्या एवढं टेन्शन घेऊन काय फिरतोय जेठ्या? मी शिकवेन तुला, येईल तुला जेवण बनवायला. अच्छा, मग चला शिकवा ना. अरे 1 मिनिट भाऊ, काय चला? हे जेवण बनवणं जेवणा इतकं सोपं नसतं. कुणी मनुष्य एका दिवसात थोडं जेवण बनवायला शिकतो. अरे तुला आताच्या आता जेवण बनवणं का शिकायचंय जेठ्या? काय घडा इलेक्ट्रॉनिक्सच्या ऐवजी घडा भोजनाला उघडायचा विचार तर नाही करत आहेस तू? अरे नाही बापूजी. तर मग जाऊन शांतपणे झोप. अरे शांतपणे कसा झोपू बापूजी? जर माझ्यामुळे अय्यर भाऊंच्या नोकरीवर गदा आली तर बबिताजी माझ्यावर नाराज होतीलच. तुम्ही पण मला फटकावून काढाल. सो प्रिटी. बबिता, हाँ? जॅडलाला फोन लावून विचार तरी तो कधीपर्यंत येतोय? अरे हो, 1 सेकंड. हा, आपने जिस नंबर को कॉल किया है वो फिलहाल उपलब्ध नहीं है. जेठाजींचा फोन लागत नाहीये. मग बबिता, त्याच्या दुकानावर फोन कर ना, कदाचित तिथे असेल. हॅलो. हाय बागा भाऊ, मी बबिता बोलते. अरे बोला बबिताजी. जेठाजी आहेत का दुकानामध्ये? नाही, शेठजी तर दुकानातून कधीचेच निघून गेले. अच्छा, निघून गेले का? घरी येण्यासाठी निघालेत का? ते तर मला माहिती नाही. अच्छा, ओके. येतच असतील कदाचित. ओके, थँक्यू, बाय बाय, सी यू. इट्स ओके बबिताजी. काय झालं बबिता? जेठाजींचा फोन अजून लागत नाहीये. ओहो बबिता, कदाचित जेठालाल घरी आला असेल. तू एक काम कर, काकाजींना फोन लाव. हॅलो. हाय काकाजी, मी बबिता बोलते. हा बोल बेटा. काकाजी, जेठाजी घरी आले का? नाही, अजून आला तर नाहीये. अच्छा, ओके. पण आला की फोन करायला लावतो. ओके, थँक्यू. जेठाजी अजून घरीही नाही पोहोचलेत. ओ माय गॉड, हा जेठालाल घरी पण नाही आला आहे, दुकानातून सुद्धा निघून गेला आहे, फोन पण नाही उचलत आहे. ऑलरेडी 7 वाजून गेलेत. कुठे आहे हा जेठालाल? कधी येणार जेठालाल? 8:15 झाले. बॉस आता येतच असतील. हा जेठालाल माहित नाही कुठे गायब झाला. दुकानात पण नाही आहे, फोनही नाही उचलत. कुठे गेला? अय्यर. बबिता, हा, जेठालालचा काही पत्ता लागला? नाही काकाजी, टप्पू, बागाभाऊ कुणालाही जेठाजींबद्दल काहीही माहित नाहीये. ओहो, एक काम करतो, मी मेहता साहेबांना फोन करतो. त्यांना माहित असेल जेठालाल कुठे असेल. हा बोल अय्यर. तो तुमचा मित्र कुठे आहे? कोण? अरे कोण काय, जेठालाल आणखीन कोण?
त्याचा कुठेच काही पत्ता नाहीये, कुणाला माहित नाहीये, तो फोनही नाही उचलत आहे. मेहता साहेब, माझ्या बॉसचा येण्याचा टाइम झालाय आणि जेठालाल गायब आहे. अच्छा, प्लीज सांगा ना कुठे आहे. अरे अय्यर, तू तर माझ्याशी असं बोलतोयस की जसं जेठालाल माझ्या खिशात ठेवून फिरतोय. भाऊ, मला काय माहिती कुठे आहे तो. मेहता साहेब, जसं तुम्हाला कळेल ना की जेठालाल कुठे आहे, प्लीज मला कळवा. हा हा हा, चिंता करू नकोस. हा बबिता, मेहता साहेबांना सुद्धा माहित नाहीये की जेठालाल कुठे आहे. आता काय करायचं काही समजत नाहीये. बबिता, मला सगळं लक्षात आलंय की जेठालाल जाणून बुजून गायब होऊन आपल्याला फसवलंय. पण जेठाजी असं का करतील? बॉस समोर माझं इम्प्रेशन डाऊन व्हावं यासाठी मी जेठालालला सोडणार नाही. त्याचे 12 वाजवून टाकीन. अय्यर 12 सोड बघ, 8:30 वाजून गेलेत. 8:30 झाले. आता बॉस येतील आणि माझा खराब टाइम सुरू होऊन जाईल. आता काय करूया? दुसरं कोणाला तरी बोलवूया का? बबिता, आता इतर कोणाला बोलवून काही फायदा नाही. कुणी काही करू शकणार नाही. एक काम करूयात, आपण पळून जाऊयात. बेल बेल नाही वाजली बबिता, माझा बँड वाजलाय. अय्यर, अय्यर, आम्ही आलोय. वेलकम वेलकम सर. मीट माय वाईफ बबिता. नमस्कार नमस्कार नमस्कार. अय्यर कडून तुमच्या हातच्या गुजराती जेवणाबद्दल खूप काय ऐकलं. काय झालं? तुम्ही दोघेही खूप टेन्शन मध्ये दिसताय. गुजराती जेवण तर रेडी आहे ना? अम्मा, we can't wait to eat. खूप भूक लागली आहे, जरा घाई करा. ऍक्च्युली सर, गोष्ट अशी आहे की अरे बोल बोल. ते जेवण अजून बनलेलं नाहीये. ते काय आहे की बबिताला गुजराती जेवण बनवता येत नाही. की बोलचे? तू माझ्याशी खोटं बोललास? लाय टू मी. आय हेट लायर. यू आर फायर. काय झालं अय्यर? बबिता, मी खूप भयंकर स्वप्न बघितलं. अय्यर, इतका स्ट्रेस नको घेऊस. दीर्घ श्वास घे आणि झोप. ओके? कळत नाही मला असं का वाटतंय की उद्या माझ्या बॉससाठी जेवण बनवण्यात जेठालाल काही ना काही गडबड नक्की करणार. बबिता, हा जेठालाल अजून नाही आलाय. मला तर टेन्शन यायला लागलंय. अय्यर, डोंट वरी. जेठाजींनी प्रॉमिस केलं ना की ते येतील म्हणून, तर ते येतीलच. बघ ते बघ. कदाचित जेठाजी चालेल. बघितलंस, मी म्हंटल होतं ना की जेठाजींनी प्रॉमिस केलं तर ते नक्की येतील. थँक गॉड जेठालाल, तू आलास. टेन्शन मुळे माझी तर हालत खराब झाली होती. माझी तर आताही टेन्शन मुळे हालत खराब झाली आहे अय्यर भाऊ. अरे जेठालाल, विचार काय करतोय? लवकर जाऊन जेवण बनवायला स्टार्ट कर. मी काय म्हणतो अय्यर भाऊ? जेठालाल म्हणणं ऐकणं सर्व नंतर. पटापट किचन मध्ये जा आणि जेवण बनवायला स्टार्ट कर. हो हो, चला चला जेठाजी. बबिताजी, बबिताजी, हे बघा, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. सगळ्या भाज्या चिरून ठेवल्यात, मसाले पण तयार आहेत सगळे. तुम्ही बघून घ्या ज्या काही भाज्या आहेत ते. आणि तुमच्यासाठी हा स्पेशल एप्रन पण तयार आहे. या, मी तुम्हाला घालून देते. यू नीड टू लुक लाईक अ शेफ बिकॉज यू आर गोइंग टू कुक. हे असं. येस. आणि तुम्ही तयार आहात. अँड बघा, मी तुमचा गॅस ऑन केला आहे. तेल हा, मी इथे तेल टाकलं आहे. तेल गरम होत आहे. यू कॅन सी सर्व काही तयार आहे. आणि तुम्ही मला हे सांगा की आधी जिरं टाकू की मोहरी? काय पण? अहो जेठाजी, मस्करी सोडा ना. मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा कुठली डिश बनवणार आहात? एकही नाही. जेठाजी, प्लीज जरा सिरियस व्हा. लवकर कुकिंग सुरू करूया. बबिताजी, मी खोटं नाही बोलणार, पण मला कुकिंगचा के पण येत नाही. जेठाजी,
कॅन यू प्लीज स्टॉप जोकिंग? आणि हो, कुकी मध्ये के नाही सी असतो. हो, ते CDEFG जे काही असतं. खरी गोष्ट ही आहे की मला कुकिंगची ABCDच येत नाही. हा? हो, ते मला गुजराती जेवण बनवायला नाही येत. व्हॉट? मी तुम्हाला काल असंच बोलून गेलो होतो की मला येतं, पण खरं हेच आहे की मला नाही येत. सॉरी. तुम्ही हे काय बोलताय जेठाजी? अय्यरचे बॉस आता येतच असतील. बबिता, मी बॉसला कॉल केला होता, ते पावडर गलीपर्यंत पोहोचले तर. जेठालाल लवकर कर, लवकर कर, मी त्यांना बघतो. हा जेठाजी. सॉरी बबिताजी, सॉरी. सॉरी? काय सॉरी जेठाजी? तुम्हाला जर जेवण बनवता येत नाही तर तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं ना. तुम्ही मला आता सांगताय? आता मी काय करू समजून? नाही, तुमची गोष्ट बिलकुल बरोबर आहे. मी तुम्हाला आधी सांगून टाकायला हवं होतं, पण मी काय करू बबिताजी? मी ते तुम्हाला सगळं खरं सांगायची हिंमतच नाही करू शकलो. तुम्हाला आधी बोलायला हवं होतं ना. आता मी काय करू? मला तर काहीच कळत नाही. मी काय करू? जेठाजी, दिस इज नॉट फेअर. ओके, दिस इज जस्ट टोटली अनफेअर. जेठाजी, टोटली अनफेअर. अनफेअर? जेठाजी, ओ गॉड, इकडे अय्यरचे बॉस पोहोचत असतील. मी त्याला काय उत्तर देऊ? अजून जेवण रेडी नाही झालंय. अरे देवा, आता मी काय करू? काय करू मी आता? काय करू मी जेठाजी? सॉरी बबिताजी, मी मान्य करतो माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. नाही, चूक आमची झाली आहे. हा, आमची चूक एवढीच झाली की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. जेठाजींनी तर काहीच केलेलं नाहीये. आता मी यापुढे काय करणार? मी जेठाजींवर कधीच विश्वास ठेवणार नाही. नाही ठेवणार मी विश्वास. गलती आपसे नहीं मुझसे हुई है जो मैंने आप पर भरोसा किया. ओके, और मुझे आप पर कभी भरोसा नहीं करना चाहिए था क्योंकि आपने मेरा भरोसा तोड़ दिया है. अब मैं आप पर कभी भी भरोसा नहीं करूंगी. आता मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. बबिताजी. बबिता, बॉस कंपाऊंड पर्यंत आले आहेत. मग त्यांना म्हणावं घरी परत जा. व्हॉट? जेठाजी म्हणताय त्यांना गुजराती जेवण नाही बनवता येत. जेठालाल, हे मी काय ऐकतोय? बबिता जे बोलते ते खरं आहे? इंगला चीटर, इंगला पॉयर, इंगला यम्मा ध्रुवणे, नवना उंगली मंदी के माचे. तू आमच्या सोबत धोका केला आहेस. खोट बोलून तू आमच्या सोबत गेम खेळला आहेस. नाही अय्यर भाऊ, मी कुठलाही गेम नाही खेळलोय. शट अप. कालपर्यंत तर काय काय बोलत होता? एका माणसाने दुसऱ्या माणसाची मदत केली पाहिजे. अरे तू तर माणूस नाही, राक्षस आहेस. राक्षस, ब्रूटस आहेस. ब्रूटस, बॅकस्टॅबर आहे. बबिताजी प्लीज, अय्यर भाऊंना शांत करा प्लीज. काय शांत करू मी? का शांत करू मी? यांना सांगा. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. जेठाजी, मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. बबिताजी प्लीज तुम्ही इथून निघून जा. बबिताजी. बबिता काय म्हणाली ऐकलं नाहीस तू? हा, ऐकलं नाहीस? गेट आउट. बबिताजी. स्वप्न होतं. थँक्यू देवा. हे स्वप्न होतं, पण हे स्वप्न खरं पण होऊ शकतं. हे ईश्वरा, वाचव रे मला. उद्या सकाळ झाल्याबरोबर एखादा मार्ग दाखव. ओम मित्राय नमः, रवये नमः, भानवे नमः, खगाय नमः, सूर्याय नमः, भूषणाय नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचे नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, भास्कराय नमः. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुभ्ये. अरे, भीतीमुळे बबिताजींच्या बाल्कनीकडे पण पाहिलं जात नाहीये. सकाळ तर झालीये. मेहता साहेब म्हणाले होते नवी सकाळ नवी आशा घेऊन येईल. त्यांना विचारतो काही आयडिया मिळाली का. जेठालालचा फोन, काय उत्तर देऊ, काय आयडिया सुचत नाहीये. हा बोल जेठालाल.
हा मेहता साहेब, सकाळ तर होऊन गेली. हा मग? हा तर तुम्ही बोलला होता ना की नवी सकाळ नवी आशा घेऊन येईल. मग मिळाली काही आयडिया मिळाली? अरे जेठालाल, काही आयडिया मिळत नाहीये, काही सुचतच नाहीये भाऊ. अरे तुला सुचलं का? तुला काही आयडिया मिळाली का? हो नाही मेहता साहेब, मी रात्रभर झोपूच शकलो नाही. थोड्या वेळासाठी डोळा लागला तर इतकं भयंकर वाईट स्वप्न पडलं की मी झोपूच शकलो नाही. ओहो, थोडा विचार करा मेहता साहेब, काहीतरी करा. काय करू जेठालाल? काल रात्रीपासून विचारच करतोय, काही सुचतच नाही. काय करू आता मी? अरे तुम्ही नाही करणार तर कोण करणार? तुम्हीच तर आहात ना माझे फायर ब्रिगेड. अरे आहे फायर ब्रिगेड, पण यावेळी आगच अशी लावली आहेस की दुनियेतली कुठलीच फायर ब्रिगेड आग विझवू शकत नाहीये. अरे जेठ्या, आलो बापूजी. काय झालं? काय नाही, ते नाश्त्यात जिलेबी फाफडा आलाय तर बापूजी नाश्ता करायला बोलवतायत. अरे नाश्ता सोडा मेहता साहेब, आता भेटून बोलूया आपण. हा ठीक आहे ठीक आहे.